हे जर आपण पाहिलं मित्रांनो, त्याच्यातलं हा जर पाहिला तुम्ही तर हा पिस्टल नाहीये मित्रांनो, हा सुद्धा एक दगड आहे आणि ह्या दगडावरती पितळाचं हे वर्क केलेलं आहे आणि ह्या दगडाला जिवंतपणा आणलेला आहे. म्हणजे हा दगडाचा जो मूळ आकार आहे तो तसाच ठेवला आणि त्याच्यावरती वर्क केलेला आहे. ह्या वस्तू आहेत. ह्या दगडावरती पितळी वर्क केलेलं आहे. हे पण जवळपास 7-8 वर्षापूर्वी मी घेतलेलं आहे. हा दगड आहे आणि ह्या दगडावरती पितळी वर्क केलेलं आहे. पितळाचं वर्क केलेलं आहे. हे बघा, हे पण बघा, हे किती नाजूक काम आहे. खरं तर दगडाला आकार देऊन त्याच्यात आणलेला जिवंतपणा आहे. असा दगड घेतला त्याची काही किंमत नाही, पण त्याच्यावर पितळी वर्क केली त्याची किंमत वाढली. हा जो पियानो आहे तर साधारण एक 125 ते 150 वर्ष जुना आहे. हा, तर ह्याचं वजन जवळपास 900 ते 1000 किलो पर्यंत वजन आहे ह्याचं. आणि हा सगळ्यात महत्वाचा आता वर्किंग कंडिशन मध्ये आहे. मित्रांनो, मी ज्या ठिकाणी उभा आहे अर्थातच या वास्तूचा हे खिडकी पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येत असेल की याला काहीतरी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मित्रांनो, हा एक वाडा आहे आणि हा वाडा आणि ह्या वाड्याचा इतिहास फार जुना आहे असा अजिबात नाही. 2026 साल चालू आहे आणि या 2026 मध्ये एका धुरंधर युवकानं ही वाड्याची कन्सेप्ट स्वतःच्या मनात आखली आणि गेल्या काही वर्षापासून त्यानं हे वाडा निर्मितीचं स्वप्न पाहिलं. अखेर अथक प्रयत्नानंतर या युवकानं एक वाडा उभा केला. वाडा असा नजरेत भरण्यासारखा. वाडा म्हटलं की आपण म्हणतोच चिरेबंदी वाडा. बरं, वाडा म्हटलं की इतिहास आलाच. आता या वाड्याला इतिहास काय आहे तो भाग वेगळा आहे किंवा याला इतिहास नाही आहे, पण ह्या वाड्याची प्रतिकृती जर तुम्ही पाहिली तर तुम्ही थक्क व्हाल. आणि मी खात्रीनं सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर हा वाडा पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून या ठिकाणी याल. बरं, हा वाडा उभा कशासाठी केला तर आपल्याला माहिती आहे की वाडा राजवाडा हे त्या भागातल्या दैदिप्यमान कारकीर्द असलेल्या एखाद्या सरदाराचं, एखाद्या राजाची निवासाची वास्तू. पण सर्वसामान्य कुटुंबांना सुद्धा अशा वाड्यामध्ये त्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे जे क्षण आहेत ते कैद करता यावेत अशा पद्धतीच्या व्यवसायाची निवड करून या युवकानं या वाड्याची निर्मिती केली. हा युवक कोण आहे, हा वाडा कुठं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून आपण प्रवेश केल्यानंतर थेट या युवकाशीच आपण बातचीत करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं हा वाडासुद्धा पाहणार आहोत. अतिशय इथला दरबार हॉल, इथली बैठक, इथल्या सगळ्या गोष्टी डोळ्यात साठवून ठेवण्यासारख्या आहेत. व्हिडिओ संपूर्ण पहा. आपण आता सुरुवात या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून करणार आहोत आणि त्या युवकाला भेटणार आहोत. चला मित्रांनो, या चिरेबंदी वाड्याच्या या मुख्य दरवाज्यात आपण पोचलो आहे. हा एवढा चिरेबंदी वाडा तुम्ही बघितलं तर हे जुन्या काळातले काही दगड आणि सागवान, म्हणजे सागवान वापरून ह्या सागवानाचे हे पूर्ण दरवाजे वगैरे जे आहेत ते आत्ता म्हणजे खूप मोठी खर्चिक बाब आत्ताच्या काळात हे कशासाठी सगळं केलंय हे सगळं मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. ह्याला एक परत छोटा दिंडी दरवाजा करण्यात आलेला आहे आणि ह्या दिंडी दरवाजातून आपण प्रवेश करणार आहे आणि या वाड्याचे जे मालक आहेत त्यांना आपण भेटणार आहोत. चला, या दिंडी दरवाजातून आपण या वाड्यामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतोय, सगळ्यात महत्त्वाचं इथलं प्रसन्न आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण आणि हा चौक. या चौकातून आपण समोर पाहिलं की पहिल्यांदा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शन होतं. आपण जरा जवळ जाऊन अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचं या प्रतिमेचं दर्शन घेऊयात. आणि ज्या युवकानं या वाड्याची ही कन्सेप्ट किंवा या वाड्याचं स्वप्न साकारलेलं आहे, या वाड्याचं हे स्वप्न का त्यानं पाहिलं आणि हा त्या वाडा या युवकाला का उभारायचा होता, त्या राहुल जगताप ढाकाळकर यांना आपण भेटणार आहोत. त्यांचं आपण स्वागत करूया सुरुवातीला. सर नमस्कार, वेलकम. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बसा. आतमध्ये आल्याच्या नंतरच वातावरण अतिशय प्रसन्न आणि हे वाड्याची कन्सेप्ट तुमच्याकडून समजून घ्यायची आहे. आपण बसून घेऊयात. मित्रांनो, ह्या वाड्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की इथं आल्यानंतर
तुम्हाला आपण कुठल्या तरी राजेशाही युगामध्ये वावरतोय असा अक्षरशः फील येतो. म्हणजे इथं आल्याच्या नंतर आपल्याला एकदाही वाटत नाही की आपण आत्ता ह्या वाड्याच्या बाहेर असतात नंतर आपण आता विज्ञान युगात आहोत. इथं आल्या आल्या असं वाटतं की कुठल्या तरी ऐतिहासिक युगात आपण जगतोय. अशा पद्धतीचा ह्या वाड्याचा फील आहे. राहुलजी, नक्कीच. काय हे सगळं एवढं भव्य दिव्य एक वाडा उभा करायचा, ज्यांचे राजवाडे आहेत त्यांनी सांभाळलेत. आपण अनेक राजवाडे पाहिलेले आहेत. तिथं इतिहासांच्या खुणा दिसतात. ढाकाळकर वाडा उभा करण्याची पहिल्यांदा डोक्यात कन्सेप्ट का आली हे पहिल्यांदा सांगा. कसं आहे की मी पियाजोमध्ये जॉबला होतो. जॉब सुरू असताना मी वेगवेगळे व्यवसाय करायचे भरपूर प्रयत्न केले. त्यामध्ये माझ्याकडे 2008 साली ओपन जिम मी घेतली होती. ती ओपन जिम माझी 2008 पासून पिक्चर शूटिंग रॅल्या अशा वेगवेगळे इव्हेंट करत होती. पिक्चरचं शूटिंग चालू असताना मी त्या लोकेशनला जायचो. तर त्याच्यातून अजून काही रोजगार उत्पन्न निर्माण होईल ह्या संधी मी शोधायचो. त्यानंतर हळूहळू मला त्या शूटिंगच्या क्षेत्रात आवड निर्माण झाली. आणि बारामतीकरांसाठी काहीतरी एक वेगळं लोकेशन संदर्भात माझी आवड निर्माण झाली. आदरणीय पवार कुटुंब यांनी बारामतीत विविध ठिकाणी विविध असे विकास कामं डेव्हलप केलेत. तर शूटिंगला लागणारे लोकेशन बारामतीत शूटिंग आलं पाहिजे हा माझा एक प्रामाणिक हेतू होता. शूटिंग आल्यानंतर रोजगार निर्मिती होईल ही एक डोक्यात संकल्पना होती आणि आपल्यालाही 2 पैसे मिळतील हे डोक्यात होतं. मग हे करत असताना मी बारामतीत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचो, फोटो काढायचो, व्हिडिओ काढायचो. गाव असेल, रस्ते असतील, शहरातले वेगवेगळ्या वाड्या वस्त्या सगळीकडे फिरलो. पण शूटिंगच्या माध्यमातून मला सारखी मागणी वाड्याची व्हायची. म्हणजे 10 वेळा इन्क्वायरी झाली तर त्याच्यात 7 ते 8 वेळा वाडा आहे का विचारायची. मग 12 वर्षापूर्वी डोक्यात आलं की आम्ही वाडा मागायला जायचो तर तिथं वाड्यामध्ये 5 हिस्से 6 हिस्से भरपूर हिस्से असायचे आणि त्यातले 2च भाऊ तिथं राहायचे. बाकीचे पुणे मुंबईला विस्थापित असायचे. मग ते मिळवताना आम्हाला भरपूर अडचणी यायच्या. मग मनात विचार असा केला की मग आपणच का वाडा बांधू नये. म्हणून साधारण 10-12 वर्षापूर्वी मनात निश्चय केला की आपण 100% वाडा हा बांधायचाच. आणि जुनी परंपरा आपण नवीन मुलांना युवकांना आपण दाखवू की वाडा कसा असतो. आणि आपण जे म्हणतो जुनं ते सोनं, तर ते जुनं ते सोनं उभं करायचं काम मी 12 वर्षापूर्वी मनात आणलं. 10 ते 12 वर्षापूर्वी. मग त्याच्यानंतर मला जागा पाहिजे होती. बऱ्याचशा गोष्टी त्याच्या पाठीमागं आहेत. मग मी विचार केला की आपण पहिल्यांदा सुरुवात आपण जुन्या वस्तू गोळा करायला चालू करू. म्हणून मी 9-10 वर्षापूर्वी ज्या जुन्या वस्तू मिळतील, म्हणजे फुलपात्र मिळालं तरी मी ते घेतलंय. तांब्या, फुलपात्र, भांडी असतील, वेगवेगळ्या वस्तू. आणि माझे मित्रमंडळी त्यांना पण सांगून ठेवलं होतं की अशा काही जुन्या वस्तू असतील तर मला सांगा. मग बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपला फोटो पाठव, व्हिडिओ पाठव. मग अशा माध्यमातून मी भरपूर वस्तू 10-12 वर्षात गोळा केलेत. हे करत असताना घरी आणलं ठेवलं की असे घरचे म्हणायचे हे काय असं जुनं गोळा करतोय. पण आता ज्यावेळेस तो वाडा तयार झालाय तर त्या वस्तू तुम्ही बघितल्या तर ज्या ज्या ठिकाणी त्या वस्तू लागल्यात तर त्या वस्तू तिथं ठेवल्यावरती त्याचं महत्व अजूनच वाढलं. मला त्या वस्तू सगळ्या बघायच्यात. आपल्याला प्रेक्षकांना ते दाखवायचंय. तुम्ही जे काही केलंय ते दरबार हॉल किंवा काय हे म्हणजे अप्रतिम आहे. म्हणजे मी आता हा इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर मित्रांनो मी जरा पाहिलं, मला राहवलं नाही की हे सगळं आपल्याला लोकांना दाखवलं पाहिजे. दुसरा विषय असा की हा वाडा बांधत असताना तुम्ही 2 गोष्टी साधल्यात. एक परंपरागत म्हणजे ज्या जुन्या वस्तू आहेत, जुन्या गोष्टी आहेत त्या जपल्यात, त्याला आधुनिकतेची जोड दिली आहे. म्हणजे एकीकडे सनई आणि संबळ पण तुम्ही जपलाय आणि दुसऱ्या बाजूला डॉल्बी डिजिटल पण तुम्ही वाड्यामध्ये हे साकारलेलं आहे. ह्या गोष्टी कशासाठी म्हणजे तुम्ही आणल्या, संकल्पना कशासाठी राबवली? कसं झालं की मी आता चित्रपट क्षेत्राच्या संबंधित असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी काय अडचणी येतात हे मी जवळून बघितल्यात. एखाद्याचं बजेट कमी असतं. आता पिक्चर लोकेशन बनवताना सगळ्यात पहिला विषय येतो तो पैशाचा, बजेटचा. मग ते पैसे उपलब्ध नसल्यामुळं काही जण शॉर्ट फिल्म बनवतात, त्याच्यानंतर काही गाणी बनवतात. मग त्यांना ते रिलीज करायचं असतं. मग ते अख्खं थिएटर रेंटने घेणं त्यांना परवडत नाही. मग कुठेतरी छोट्याशा हॉटेलला हॉलला ते बुक करतात आणि तेवढं फील त्यांना तो मिळत नाही. मग त्यासाठी मी तो दरबार हॉल हा जुन्या पद्धतीचा आपण डेव्हलप केला आणि त्या जुन्या पद्धतीत करत असताना त्याला मॉडर्न टच दिलाय.
जोपर्यंत मी तुम्हाला मॉडर्न दाखवत नाही तोपर्यंत कुणालाच कळत नाही की ह्याच्यामध्ये थिएटर असेल म्हणून. हा 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 मग त्या पद्धतीने आपण म्हणजे जुन्या गोष्टींना कुठल्याही वेगळी संकल्पना न करता जुन्या पद्धत ठेवून त्याच्यात मॉडर्न पद्धत आपण डेव्हलप केली. मग हे करत असताना आपण त्याच्यामध्ये सागवान वापरलेलं आहे, पितळाच्या वस्तू वापरलेल्या आहेत, हँडल असतील, तुमचे टॉवर बोल्ट, हे बाकीच्या सगळ्या ज्या काही जुन्या वस्तूच्या कडे कोयंडे असतात ते सगळे आपण पितळी वापरलेले. ओके. आणि दुसरी गोष्ट की मी फायबरमध्ये काय गोष्टी बघितल्या होत्या आणि त्यात सागवानमध्ये बघितल्या होत्या. मग मी काय वस्तू फायबरमध्ये बनवल्या, सागवानमध्ये बनवल्या. पण ह्या दोन्ही समोर ठेवल्यानंतर मला फायबर बनवायची काही इच्छा झाली नाही. मग आपण घर बांधताना म्हणतोच की एकदाच होतंय. आणि मग त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये उतरलो आणि फायबर थोडं बाजूला ठेवून पूर्ण वाडा आपण बऱ्यापैकी सागवानच वापरलेला आहे, पितळ वापरलेला आहे. आणि रंगसंगती जर तुम्ही म्हणताल तर जुन्या पद्धतीची ठेवलेली आहे. आणि जिथं गरज आहे तिथं आपण जेवढं सागवान वापरता येईल त्या पद्धतीने वापरलेलं आहे. आपण स्टेसाठी 6 बेडरूम केलेले आहेत, दरबार हॉल केलेला आहे, ऑफिस केले, किचन केलेलं आहे, जेवणाचे काय हॉल केलेत. तर एखाद्याला असं वाटतं की नाही मला वाड्याचा फील घ्यायचा आहे तर ते सुद्धा लोक इथे येऊन स्टे करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि हे करत असताना जागा सगळ्यात महत्वाची. बरोबर. मग 2020 साली आमचे मित्र श्रीनिवास वायकर वकील त्यांनी इथं डेव्हलपिंग चालू केलं होतं आणि ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. आणि हा वाडा उभा करत असताना म्हणजे माझ्या थोरल्या भावासारखंच म्हणलं तर काय हरकत नाही. तर त्यांनी मला लहान भावासारखं खूप मदत केली. म्हणजे जागा घेण्यापासून डेव्हलप करत असताना वाडा बांधायचा कन्सेप्ट फायनल झालता आणि एवढं मोठं स्वरूप होईल म्हणून मला सुद्धा वाटत नव्हतं. पण त्यांचं एक वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की काही लोक असे असतात की स्वतःचं स्वप्न पूर्ण झालं की त्याच्यात आनंद व्यक्त करतात. बरोबर. पण वायकर वकिलांचं म्हणणं असं आहे की एखाद्याचं जर स्वप्न पूर्ण होत असेल तर त्यात मला आनंद आहे. बरोबर आहे. म्हणजे आता बोलताना सुद्धा मला भावनिकच झालाय हे होतंय की ते मला म्हणले की तुझं स्वप्न पूर्ण होतंय ना त्याच्यात मला माझा आनंद आहे. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी त्यांना म्हणजे माझ्या मनाला चटका लावून गेलं. एक मिनिट. आणि आजकाल घरातली माणसं सुद्धा सपोर्ट करत नाहीत किंवा मित्रमंडळी. तशी मला वेळोवेळी मित्रमंडळी हे ते सगळ्यांचा सपोर्ट मला चांगला मिळाला. आणि माझं एवढं मोठं बांधायचं उद्दिष्ट नव्हतंच. पण वायकर वकील मला म्हणले तू बांधायला घे, सुरुवात कर, काय कमी पडलं तर मी आहे. एवढं नुसतं एक वाक्य जरी बोललं तरी मला वाडा बांधल्यासारखं झालं. आणि माझं नशीब असं आहे की वाडा चालू झाल्यापासून आतापर्यंत कुठलंही न विघ्न येता माझं काम कंटिन्यू चालू आहे. जवळपास पूर्ण झालेलं आहे. आणि हे सगळं मी 1.5 वर्षामध्ये पूर्ण केलंय. बरोबर. मी बरेचसे वाडे 10 वर्षात फिरलोय, कामं बघितलेत. बरोबर. पण जे अशा पद्धतीने बांधकाम करतात त्यांचं काम हे 8 वर्ष 10 वर्ष चालू आहे. पण माझं नशीब, माझं म्हणजे आईवडिलांची पुण्याई असेल, सगळ्या मित्रमंडळांचे आशीर्वाद असेल की त्या वेळोवेळी मला त्या गोष्टी मिळत गेल्यात. आणि इंटेरियर ह्याच्यामध्ये कुणी नाहीये. मी ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी केल्यात त्या मी 10 वर्ष फिरलोय, गोष्टी बघितल्यात, त्या पद्धतीने मी उभं राहून हे सगळं काम करून घेतलंय. आणि वाडा पूर्ण झाल्यानंतर मला काही गोष्टीमध्ये मदत हवी होती. म्हणजे कलर असतील किंवा काही रंगसंगती असतील तर मला सोलापूरचे चापळकर साहेब आहेत. तर त्यांनी मला कलर शेडमध्ये म्हणा किंवा काही किरकोळ गोष्टीमध्ये मला त्यांनी दरबार हॉल करताना मदत केली. मग अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी मी त्यांची मदत घेतलेली आहे. आणि मिलिंद पावसकर साहेब आहेत ते त्यांच्याकडून मी मला पाहिजे तसा कागदावरती वाडा उतरवला. बरोबर. आणि तिथनं पुढचं काम हे मी माझ्या पद्धतीने मला कुठं काय पाहिजे त्या पद्धतीने मी करून घेतलं. थोडक्यात काय वाड्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं आणि ते साकार करताना तुम्हाला अनेक मित्रांनी मदत केली. अनेक म्हणजे शेवटी कसं आहे स्वप्न पाहिल्यानंतर बऱ्याच वेळा हे शक्य आहे का असंही अनेक जणांना वाटतं. त्यावेळेस ते शक्य करून दाखवताना आता जो तुमचा आनंद आहे कारण वाडा आता पूर्ण झालाय आणि फक्त शेवटचं 1% काम राहिलेलं म्हणजे 99% काम झालेलं आहे. हे सगळं मित्रांनो आता वाडा मी खरं तर तुम्हाला थोडंसं म्हणजे यांच्याकडे ज्या काही वस्तू आहेत म्हणजे आता तुम्ही बघा हे आपल्याकडे फार दुर्मिळ आहे. हे फुलपात्र, हा समोर ठेवलेला तांब्या किंवा हे खाली पाठी ठेवलेला हा टेबल, हे सगळं दुर्मिळच आहे. एकदा आपण हा वाड्याचा जो व्ह्यू आहे थोडासा वरती तुम्ही दाखवा
कशा पद्धतीनं हा सगळा वाड्याचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो आणि हा आपण जो भाग उभा राहिलेलो आहे आता ह्याला चौथरा म्हणतात चौथरा ना? म्हणतात. आम्ही ह्या ठिकाणी जो उभा राहिलेलो आहे तर हा सगळा चौथरा आहे. जरा असं हा चौक आहे. या चौकातून ज्यावेळेस तुमचे इव्हेंट चालणार आहेत तर ह्या पॅसेजमध्ये आपण खुर्च्या लावून स्टेज टाईप म्हणा किंवा इव्हेंट टाईप ही करू शकतो. हा आता ह्या ठिकाणी हा आहे डायनिंग टेबल म्हणजे फोल्डेबल. ह्या काही जुन्या वस्तू पाटा वरवंटा जातं हे जरा ह्या दाखवा. गोष्टी आपण इथं ठेवलेल्या आहेत. हा मग कुणाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर ते फोटोशूट मध्ये ते बरोबर. वापरू शकतात. ही आता खूप हा मोठी जो पियानो आहे तर साधारण एक 125 ते 150 वर्ष जुना आहे. हा तर ह्याचं वजनच जवळपास 900 ते 1000 किलो पर्यंत बापरे. वजन आहे ह्याचं. आणि हा सगळ्यात महत्वाचा आता वर्किंग कंडिशन मध्ये आहे. तर हे तुमचं प्री वेडिंग पोस्ट वेडिंग असेल किंवा त्या फोटोशूटसाठी आपण हा एक कोपरा वेगळ्या पद्धतीचा केलेला आहे. बरोबर. हा त्यानंतर इथं एक ड्रेसिंग टेबल आहे. हा हा पण विंटेज थीम मध्ये. हा आमचे परकळे दाजी आहेत. हा त्यांचं आमच्या स्वराज फर्निचर म्हणून बरोबर. त्यांचं एक शॉप आहे. शॉप आहे. मग दाजींकडून मी काही विंटेज वस्तू चेअर आणि बनवून घेतलेल्या आहेत. हा याच्यातलाच एक हा एक ड्रेसिंग टेबल सगळ्यात जास्त आकर्षक जर असेल फोटोशूटला तर सगळ्यात जास्त शूट ह्या ड्रेसिंग टेबलचं होतं. बरोबर. हा आणि असे काही जुनं फर्निचर पण मी कलेक्शन केलेलं आहे. केलेलं आहे. हा त्यांचं ऑफिसमध्ये पण काही गोष्टी वस्तू आहेत अतिशय सुंदर, ते बघूयात आपण त्यांच्याकडूनच. हे ऑफिस आहे. आता ह्या ऑफिस मधले हे वस्तू काय आता आहे? ही जी वस्तू आहे ती 1985 सालची आहे. हा ही जी मशीन आहे ते पडद्यावर तर पिक्चर दाखवायचं मशीन आहे. म्हणजे आत्ताच आपण प्रोजेक्टर म्हणतो त्या काळचा हा प्रोजेक्टर आहे. हा चालू कंडिशन मध्ये आहे. जुन्या काळी गणपती ज्यावेळेस बसायचा गावागावात जे त्यावेळेस मशीन मग यायच्या पडदे पुकरायचं का आज रात्री ठीक 9 वाजता पिक्चर आहे तर तो ही त्याच्यासाठी ही मशीन वापरायची मशीन आहे. आत्ताच्या पिढीला हे बघण्यासाठी खूपच हे आहे. आणि तर ही चालू कंडिशन आहे. आणि आई म्हणून एक पिक्चर आहे महेश मांजरेकर सरांचा. हा तर तो एक पिक्चर आपण ठेवलेला आहे. आणि पडद्यावरती आपण तो दाखवू शकतो. याच्यावरती इथं जे काही कोण गेस्ट येणार आहेत त्यांना जर ती बघायचं असेल किंवा काही उत्सुकता असेल तर आपण हे चालू करून दाखवू शकतो. अच्छा. ह्याच्या खालचं जे आहे ती संदूक म्हणायचं. बर. हा ह्या दगडावरती पितळी वर्क केलेलं आहे. हे पण जवळपास 7-8 वर्षापूर्वी मी घेतलेलं आहे. हा दगड आहे आणि या दगडावरती पितळी वर्क केलेलं आहे. पितळाचं वर्क केलेलं आहे. हे बघा, हे पण बघा, हे किती नाजूक काम आहे. खरं तर दगडाला आकार देऊन त्याच्यात आणलेला जिवंतपणा आहे. असा दगड घेतला त्याची काही किंमत नाही, पण त्याच्यावर पितळी वर्क केली त्याची किंमत वाढली. अगदी लाखातलाच दगड आहे तो. त्याच्यानंतर ही पेटी पण एक वेगळी दिसते काहीतरी. ते लाकडाची ते आपण किटली म्हणतो त्याला. तर त्या काळात तेल वगैरे ठेवायसाठी हे असायचे. ह्याची कडी किती जुनी बघा. हो. हे बघा, त्यावेळेस लोखंड वगैरे काय म्हणजे नसायचं हे ना. तुम्हाला दिसताना खरं तर हे महिलांना जर बघितलं तर हे पर्स सारखा ह्याचा आकार आहे. पण हे ऍक्च्युली किटली आहे. अशा बऱ्याचशा खूप गोष्टी त्यांनी सांभाळलेल्या आहेत. त्याच्यातलं हा पण हा जर पाहिला तुम्ही तर हा पिस्टल नाहीये मित्रांनो, हा सुद्धा एक दगड आहे. आणि ह्या दगडावरती पितळाचं हे वर्क केलेलं आहे आणि ह्या दगडाला जिवंतपणा आणलेला आहे. म्हणजे हा दगडाचा जो मूळ आकार आहे तो तसाच ठेवला आणि त्याच्यावरती वर्क केलेला आहे. ह्या वस्तू आहेत. अशा काही ऐतिहासिक वस्तू त्यांनी ह्या वाड्यामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी, मग हे डबे असतील अशा प्रकारचे, किंवा हा टेलिफोन आहे जुन्या काळातला. तर अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की ज्या इथं आपल्याला अलीकडच्या पिढीला पाहायला खूप दुर्मिळ झालेलं आहे. हे खूप जपलेलं आहे. म्हणजे फक्त व्यवसाय म्हणून नाही तर त्याच्यातली पारंपरिकता जपली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आधुनिकतेचा टच दिला आणि मग त्याच्यामध्ये लोकांना इथं आलेल्या कशा पद्धतीने प्रसन्न आणि आपल्या जवळ किंवा आपल्या घरात आल्यासारखा इथं फील तुम्हाला आहे. अजून काय दाखवता येईल आपल्याला? आता हा इव्हेंट चालू असताना पूर्ण हा पॅसेज आहे. आमचे आशास्थान आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन आम्ही ह्यामध्ये उतरलो. आणि वाड्यामध्ये तुमचा प्रवेश झाला की सर्वजण इथं नतमस्तक होतात, सगळेच जण. बरोबर. म्हणून आम्ही महाराजांची फ्रेम इथं केलेली आहे मुख्य दर्शनी भाग. आणि ह्या ज्या 2 मूर्ती, ह्या ज्या मूर्ती आहेत त्या आम्ही मुंबईवरनं घेतलेल्या आहेत. ह्या फोटोशूट वगैरे ह्यासाठीचे हे कलेक्शन आहे. ओके, ठीक. या ठिकाणी आपण जेवणासाठीचा हॉल केलेला आहे.
हां, ओके. 50 लोक जेवायला ज्यावेळेस बसतील. तुमचा काही कार्यक्रम असेल त्यावेळेस लोकांची जेवणाची सोय करणं हे कर्मप्राप्त आहे. पण याच्यात इंटरेस्टिंग ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं अशा वेळ न घेता आपण बघूयात पुढं पण. आपण वरती ज्या तुम्ही लोकांसाठी ज्या काही व्यवस्था केल्या म्हणजे इथं लोकांना वाड्याचा फील घेता यावा. आपण राहिलो तर आपण एका राजवाड्यात वाड्यात राहिलोय असं वाटावं म्हणून सरांनी काही गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत त्या पण बघायच्या. वाड्यामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर असा तुमच्यासाठी हा त्याला काय म्हणतो आपण वाड्यामध्ये आता आपण बेडरूम म्हणतो पण त्याला त्यावेळेस काही वेगळाच काहीतरी शब्द आहे मला तो आठवत नाही ऍक्च्युली. पण इथं अशा पद्धतीनं हे सगळं डेव्हलप केलं आहे. आपण दुसरे बेड जे अटॅच वगैरे आहेत ते पण बघूयात आणि सगळ्यात महत्वाचा इथलं मला दरबार हॉल पण तुम्हाला दाखवायचा आपण तो बघूयात अटॅच वाला पलीकडचा. अशा पद्धतीनं ह्याला पोस्टर बेड म्हणायचं. हां, ओके. जुन्या काळात मित्रांनो ही हिथं आहे ना तुम्हाला नक्कीच मुंबईमध्ये गेल्यानंतर ताज सारखा फील आल्याशिवाय राहणार नाही. अगदी गोरगरिबांना सर्वसामान्यांना सहज ह्या गोष्टी उपलब्ध होतील हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की मी कुठल्याच रूमला टीव्ही देणार नाहीये. हां, फक्त रेडिओ देणार आहे आणि वाचायला पुस्तकं. वा, हे याच्यातली आणखीन दुसरी एक महत्वाची म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळा विचार जपलेला आहे. फक्त व्यवसाय हा पैसा कमवण्यासाठी करायचा नाही तर त्याच्यातून आपली संस्कृती परंपरा हे सगळं काही जपायचं. आपल्याला वाटतं दरबार हॉल आपल्याला ते दाखवणार आहे आणि ते दरबार हॉल मात्र नक्कीच पाहण्यासारखा आहे. तुम्हाला तो सगळ्यांना आवडेल. हे जर आपण पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी जर आपण लांबून असं थोडंसं सगळं दाखवा. आपण इथं बसून सुद्धा बोलू शकतो. हो, तर खूप चांगल्या पद्धतीनं हे डेव्हलप केलेलं आहे. हा दरबार हॉल ह्याची काय कन्सेप्ट आहे आपण कन्सेप्ट आहे ह्या दरबार हॉलची. आता हा दरबार हॉल मी परत एकदा सांगितलं की पारंपरिकता आणि आधुनिक अलीकडचं जग विज्ञान युग हे दोन्ही जपलंय. काय आहे? आता हे तर जर तुम्ही बघितलं असेल तर हे पूर्ण आपण सागवानी मध्ये केलेलं आहे हां, आणि पूर्ण पारंपरिक हा लुक द्यायचा 100% प्रयत्न केलेला आहे. हां, आणि हे करत असताना आपण समजा आता तुमच्या घरामध्ये लग्न असतं कोणाच्याही इव्हेंट करतात तर शेजारी गाणे म्हणण्याचा कार्यक्रम किंवा अशा काही गोष्टी होत असतात. हो हो, तर का लग्न एका बाजूला चालू असतं गाणी म्हणणाऱ्यांकडे लक्ष नसतं त्यांना पण तेवढा उत्साह येत नाही. बर. मग आता आपल्या चौकामध्ये जरी लग्न किंवा इव्हेंट चालू असेल आणि त्यांचा जो काही गाण्यांचा कार्यक्रम आहे तर हे जे काही स्टेज आहे ओके. इथं गाणी म्हणणारी लोक थांबणार आणि जे रसिक आहेत ते समोर इथं 40 लोकांची कॅपॅसिटी आहे बरोबर. तर ते बसून आनंद घेऊ शकतात. आणि हा जो काय फेस टू फेस आनंद आहे तो असा पूर्ण विचलित होणार नाहीये. तो ज्याला पूर्ण मंत्रमुग्ध व्हायचंय त्यांनी इथं शांततेत तुम्ही ते कार्यक्रम बघू शकता. अच्छा. तुमचे गझलचे कार्यक्रम असतील, पुस्तक प्रकाशन असेल, तुम्हाला जे मी मगाशी म्हटलं की तुम्हाला एखादं पोस्टर लॉन्च करायचंय, ट्रेलर लॉन्च करायचं आहे, अशी वेगवेगळ्या ज्यांची 30-40 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि त्यांना तो कार्यक्रम घ्यायचा आहे तर त्यासाठी हा दरबार हॉल आपण केलेला आहे. बरोबर. आणि इथं असं म्हणजे आतापर्यंत काही छोटे मोठे कार्यक्रम झाले असतील पण जेवढे काही कार्यक्रम झाले ते तिथला जो सुरुवातीला जो माणूस आला तो शेवटपर्यंत थांबतोच. असं मधनं कार्यक्रम सोडून गेलेलं मी काय अजूनपर्यंत बघितलेलं नाही. कारण आलं की माणूस तो फोटो काढ हे कर ते कर सगळीकडं फिरत राहतो आणि त्याला बारामती सोडून लांब आल्यासारखं वाटतं. आणि तो फील आपण फक्त पुस्तकात किंवा वेगवेगळ्या वाड्यांमध्ये हे केलेलं असतं. बरोबर. आता हे जे काही आमच्या गावाकडे वाडा आहे आमच्या त्या वाड्यात पण भरपूर हिस्से झालेले आहेत. आता फक्त भिंती राहिल्यात तिथं काय बाकीच्या काही गोष्टी राहिलेल्या नाहीये. बरोबर. तर मग मला असं वाटलं की बाबा आपण आत्ताच्या मुलांना किंवा ह्यांना तर ते जुनं आपण दाखवायचा प्रयत्न करू. बरोबर. मी तो प्रयत्न केलेला आहे. मला ते जुन्या विचारावरच तुम्हाला आणायचंय. ढाकाळकर वाडा नाव कशासाठी नेमकं? आता तुमचं गाव कुठलं? आमचं गाव डोरलेवाडी. तुम्हाला तुम्ही जरी बारामतीत आला तरी तुम्हाला तुमच्या गावाचा अभिमान असतो. बरोबर. प्रत्येकालाच. तसं माझं गाव ढाकाळे. बर. मूळ गाव माझं ढाकाळे. राहायला जरी आम्ही बारामतीत आलेलो असलो बारामती तालुक्यातलंच गाव आहे आमचं. जिरायत पट्ट्यामधलं गाव आहे. आणि आमच्या गावात काय असायचं
की पहिले सदन लोक जी असायची ती व्यापारानिमित्त व्यवसायानिमित्त गाव सोडून जी लोक बाहेर पडली, ज्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाली, तर त्या लोक तिथली विचारायची की तुम्ही कुठून आला, तर ती लोक सांगायची ढाकाळे, म्हणून आमचं ढाकाळकर बाबा ढाकाळे म्हणून ढाकाळकर असं ढाकाळकर नाव आमचं पडलं. म्हणजे ढाकाळ्यातली जी लोक जगताप, आम्ही सगळे जगतापच आहेत. बरोबर. म्हणजे कामानिमित्त जे विस्थापित झालेत, म्हणजे कुठलं व्यवसाय असेल, नोकरी असेल, कुठं जाईल तिकडे शेती ढाकाळकर. असेल, तर आता आमचे काही कुटुंब इनामगावला आहेत, काही माळेगावला आहेत, काही सांगवीला आहेत, तर तिथं त्यांची वस्तीचंच नाव ढाकाळकर वस्ती किंवा असं आम्हाला जगताप कोण म्हणतच नाहीये, ढाकाळकरच म्हणतात. बरोबर. मग मला असं वाटलं की आपण आपल्या गावाचा अभिमान असावा, सगळ्याला असतोच, ढाकाळकर वाडा. म्हणून मी डायरेक्ट ढाकळकर वाडा नाव हे आम्ही टाकलं की गावाचा अभिमान म्हणून, आणि ही नाव आपलं परमनंटली झालं. कुठं जरी इव्हेंट झाला काय झालं तर माझ्या गावाचं नाव पुढे येणार आहे, म्हणून आपण ते ढाकळकर वाडा नाव दिलं. मित्रांनो, पाठीमागं हे जे तुम्ही डिझाईन बघताय दरबार हॉल, अगदी राजवाड्यामध्ये बसल्यासारखं हे चारी बाजूचं डिझाईन तुम्ही बघून घ्या. हे एकदा जरा असं दाखवा त्यांना. ह्याला आर्च म्हणायचं, त्याला येतं ते केळफुल. हे जेवढे मी 10 वर्ष अशा पद्धतीने बघा तुम्ही हे सगळं केलं. त्याच्याबरोबर आधुनिकतेची जोड काय, तर याच्यामध्ये पाठीमागच्या बाजूला एक हे दिला आपण पडदा दिला, पडदा व्हाईट कलरचा. तो ऑटोमॅटिक तिकडं त्यांनी सिस्टीम केलेली सगळी. तिथं जर बटन दाबलं तर तो पडदा खाली येतो. त्याच्यानंतर वरती इकडं अजिबात लक्षात येत नाही, तो प्रोजेक्टर सुद्धा त्यांनी तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सेट केलेला आहे की तो तिथून लिफ्ट करून खालीवर केला जातो ऑटोमॅटिक. म्हणजे सांगायचं काय की इथं म्हणजे हे इव्हेंट तर झालेच तुमचे इतर कार्यक्रम वगैरे, पण तुम्हाला जर समजा काही 4 लोकांना, तुमच्या जवळच्या घरातल्या 10 लोकांना एकत्रित येऊन एखादा सिनेमा बघायचा आहे, एखादा क्रिकेटची मॅच बघायची, तर इथून सगळ्या गोष्टी शक्य आहेत. एकाच वाड्यामध्ये तुम्ही सगळं. हो, आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायला आवडेल की ज्या दिवशी पिक्चर रिलीज झालाय त्या दिवशी आम्ही पिक्चर दाखवू शकतो इथं. बर. मग तो पिक्चर आम्हाला 1 दिवसासाठी विकत घेऊ शकतो, आठवड्यासाठी घेऊ शकतो. बर. तर ते थोडा महाग पडेल, पण आपण त्या गोष्टी पण द्यायचा प्रयत्न करणार आहे. अच्छा. व्यवसाय वाड्याचा निवडायचं डोक्यात कसं काय आलं? नाही, मी तुम्हाला सांगितलंच ना की आपण शूटिंग मध्ये होतो आणि मागणी त्याची कंटिन्यू होती. आणि पियाजो जॉबला होतो आणि पहिल्यापासून वेगवेगळे व्यवसाय मी केलेले आहेत. तुम्ही मला माहिती आहे तुमचा अनेक व्यवसाय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. जॉब सोडून वाडा बांधला. मित्र कसं असतं, 1-2 गोष्टी सांगतो. तुम्ही मगाशी मित्रांचं कौतुक करताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बरेच आपल्याला मित्र असेही असतात की त्यावेळेस आपल्याला म्हणतात, अरे काय राहुल, काय तुम्ही काहीतरी वेगवेगळे प्रयोग करताय. आपण त्यावेळेस मानसिक आपलं खच्चीकरणही होत असतं कधी कधी. तो ह्या वाड्यानं तुम्हाला पुश केलं की नाही तुला हे करायचंय? नाही, करायचंय म्हणून हे मी मनात निश्चय केलेलाच होता. काही जरी झालं तरी मग त्याला तर पैशाशिवाय तर काय होऊ शकत नाही. जागा विकत घेण्यापासून आपण वाडा बांधतोय. बरोबर. तर मग हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे पैसा. बरोबर. मग ते पैसा लागणार आहे म्हटल्यानंतर मग पीआयजीची पेमेंट स्लिपवरती तर काही शक्य नव्हतं. बरोबर. मग मी विचार केला की अजून काही पैशाचे स्त्रोत करायचे असेल तर आपल्याला कर्ज काढावं लागणार आहे. मग त्यासाठी मी सायकलचा बिझनेस 2018 साली निवडला की जो जीएसटी मध्ये असेल, मग त्याच्यात आपण बॅलन्स शीट तयार करू शकतो. मग 2018 साली मी सायकलचा बिझनेस टाकला की जेणेकरून टर्नओव्हर आपला दिसून पैशाची बॅलन्स शीट होईल ते, आणि पीआयजी पेमेंट स्लिपवरती आपण कर्ज काढू शकू. 2018ला सायकलचं चालू केलं आणि 2 वर्षातच कोरोना आला. माझा प्लॅन पुढं परत पोस्टपोन झाला. बॅलन्स शीट तयार व्हायला लागली तर कोरोना आला. कोरोना आल्यानंतर मग त्या दरम्यानच मी ही जागा घेतली होती 2020ला. मग मला परत बॅलन्स शीट तयार करायसाठी परत 3 वर्ष लागणार होती. मग मी बिगोन रोडला रोहित तपकिरे म्हणून आहेत, एकदम जवळचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला जागेमध्ये खूप मदत केली. त्यांनी आम्हाला 4000 स्क्वेअर फूटची जागा दिली आणि त्यामध्ये आम्ही 4000 स्क्वेअर फूटचं सायकलचं शॉप चालू केलं. ते करत असताना साधारण 1000-1500 सायकलचा स्टॉक आहे. मग मी पहिल्या वर्षी 60-70 लाखाचा टर्नओव्हर झाला. मग तो कसा वाढेल हे बघितलं. मग 8000ची सायकल 3000त दिली. 150 ते 200 रुपये मिळाले तरी मी ती सायकल दिल्या. मला बऱ्याच जणांनी वेड्यात काढलं की एवढ्या कमी का सायकल देतो, तर त्याच्या मागचं रहस्य हा वाडा आहे. मग मी त्या सायकल जवळपास 4,000 ते 5,000 सायकल मी त्या दरम्यान दिल्या. तर त्या वर्षाचा टर्नओव्हर माझा
CR मध्ये गेला. मग त्यात मी बॅलन्स शीट 3 वर्षाची तयार केली. पेआयजीची पेमेंट स्लिप आणि सायकलचं बॅलन्स शीट हे दोन्ही एकत्र मिळून मग मी होम लोन केलं. अच्छा. आणि अशा पद्धतीनं हा वाडा पुढं पुढं चाललाय. सायकल विकून वाडा बांधला. वाडा बांधला. तर मित्रांनो, बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आहेत. हा वाडा बघायला तुम्ही बारामतीत या. बारामतीमध्ये राहुल जगताप ढाकाळकर हे तुम्हाला सगळ्या त्या गोष्टींचा पत्ता आणि ॲड्रेस सांगतील. हे सगळं सांगण्याच्या अगोदर ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे केलंय, आमच्या सर्वसामान्य लोकांना काय सांगणार आहे तुम्ही? काय निमंत्रण द्याल? ज्यांना खरंच जुन्या वस्तू बघायच्या असतील किंवा वाडा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या. ह्याला कुठलीही प्रवेश फी नाहीये. बरं. मला बरेचसे असे कॉल आलेले आहेत की काय तुमचे चार्ज आहेत का किंवा काय आहेत का. तर यायच्या अगोदर नक्की फक्त अगोदर फोन आणि कन्फर्म करा आणि मग या. असं अचानक येऊन कोणते इव्हेंट आपण इथं करू शकतो तेही सांगा. मग आपण इथं साखरपुडा, सुपारी, मुंज, ढोवळ जेवण, साखरपुडा, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, त्याच्यानंतर तुमचं गेट टुगेदर, स्टे करू गेट टुगेदर, हुरडा पार्टी असेल, तुम्ही पिक्चर बघू शकता फॅमिली सहित, नाही का. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इथं करू शकता. ओके. म्हणजे इथं आपली कॅपॅसिटी 2 लोकांपासून ते 400 लोकांपर्यंत आमची कॅपॅसिटी आहे. ओके. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण हा वाडा प्युअर व्हेज ठेवलेला आहे. इथं नॉनव्हेज आपण अलाउड करणार नाही. बर. त्याच्यानंतर तुमचं व्यसनी लोकांना आपण इथं काय म्हणतो आपण त्याला, प्रवेश नाकारणार आहे. साध्या सरळ भाषेत हा वाडा सात्विक ठेवायचा आहे. हा वाडा आपल्याला भूताचा वाडा करायचा नाहीये. आणि हे बांधत असताना काय कष्ट आणि काय ताकद लागली हे माझ्या जीवाला माहिती. तुमच्या त्या कष्टाचा, तुमच्या स्वप्नांचा आदर करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथं सात्विकता राहावी. मित्रांनो, इथं प्रवेश केल्यानंतर त्यांनी मगाशी सांगितलं की आत आल्यानंतर खरंच एकदाही फील होत नाही की आपण बारामतीत आहोत. तुम्ही या बारामतीमध्ये जामदार वस्ती नावाचा एक जामदार रोड नावाचा एक रस्ता आहे आणि तिथंच ही केशवबाग नावाचा हा परिसर आणि तिथं ढाकाळकर वाडा. राहुल जगताप यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. नक्की संपर्क करा, भेट देऊन जा. हा कुठलाही मित्रांनो प्रमोशनल व्हिडिओ नाही किंवा प्रमोशनल इंटरव्ह्यू नाहीये. एखाद्या युवकाची तडफड काय असते एखादं स्वप्न हे करण्यासाठी, साकार करण्यासाठी, आणि त्याचं किती कष्ट त्याच्या मागं असतं हे मी जवळून पाहिलेलं आहे. तसं राहुल ढाकाळकरांची माझी जुनी ओळख आहे. पण ढाकाळकरांनी वाडा बांधलाय मी थोड्या काही रील्स वगैरे बघत होतो. पण ढाकाळकरांचे वाडे आहेत ते मलाही माहीत होतं. पण इतकं सुंदर तुम्ही केलं, तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. आणि निश्चित बारामतीकरांना, बारामतीतल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना राजेशाही फील देण्यासाठी जो तुम्ही हा उपक्रम केलेला आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मित्रांनो, तुम्हाला देखील ह्या वाड्याला भेट दिल्यानंतर किंवा हा व्हिडिओ पाहून काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या माध्यमातून मला एक सांगायची इच्छा आहे की कुठलंही स्वप्न पूर्ण करत असताना एकट्याचा हा धडा होऊ शकत नाही. आणि एक जाता जाता एक किस्सा सांगतो. तो सगळ्यांनी कसे पॉझिटिव्ह घेतील निगेटिव्ह घेतील मला माहित नाही. बरोबर. पण पैशाच्या अडचणी वाडा बांधताना येतोच आपण किती प्लॅनिंग केलं तरी शेवटी वाडा बांधायचा. वाडा बांधायचा तर त्यातला एक गमतीचा किस्सा आहे, तो माझ्या कायम स्मरणात राहणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तो नक्की आवडेल. पैशाची अडचण येतेच किती जरी असली तरी. असंच एक दिवस पैशाची खूप अडचण निर्माण झाली होती, मला लागणार होते घरी. आमच्या मिसेस मौसम जगताप, तर तिची मला खूप साथ लाभलेली. वेळोवेळी कुठलं सिलेक्शन असेल किंवा काय असेल तर आम्ही दोघंच फिरतो. बरोबर. तर हे करत असताना माझं टेन्शन बघून ती म्हणल्या तुम्हाला काय अडचण आहे, काय पैसे लागणार आहेत का. तिने बरोबर ओळखलं. आमच्या लग्नाला 16 वर्ष झाली. मग मी म्हटलं हो थोडी अडचणच आहे, काय ऍडजस्ट होत नाहीयेत, काहीतरी करावं लागेल आपल्याला अजून असं तसं. तर ती म्हणले किती पैसे लागणार आहेत. तर मी एकदम अशी नॉर्मल ती बोलले. मी म्हणलं अशी ती एवढी नॉर्मल कशी बोलू शकते की असं काय ती पैसे देऊन देणार आहे 16 वर्षात लागणार किंवा लाख रुपये 2 लाख रुपये असे देणार आहे, नाही का. मग मी तिला सहज विचारलं की बाबा हा लागणार आहे जास्त, तू काय देणार आहे. मी असं एकदम तिला मी म्हटलं, माझी अपेक्षाच नव्हती की ती मला मदत करेल म्हणून. तर तुम्हाला खोटं वाटेल आणि प्रेक्षकांना सांगायला आनंद वाटेल, तर आमच्या लग्नाला 16 वर्ष झाली. ह्या 16 वर्षात तिने साठवलेले पैसे
मला त्यांनी 50 लाख रुपये दिले. बापरे. थोडे थोडके नाही तर 50 लाख रुपये तिने दिले. हा. म्हणजे आम्ही कुठं शूटिंगला गेलो, खरेदीला गेलो, हा, कुठं हा. शॉपिंगला गेलो तर मी तिला 10,000 घे, 5,000 घे, नाही का, हा, 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 हा. ह्या काय गोष्टी असतील, शूटिंगचे काय पैसे आले तिला दे. आता प्रत्येक बायका ह्या कशा खर्च करतात, काय करतात, तर बरोबर. त्यांना गुरु म्हणजे माझ्या मिसेसची मावशी वालचंदनगरचे थोरात म्हणून. बर. तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असता की सासरची मंडळी मुलीला शिकवत असतात, ही भाजी का केली, तिला साडी का दिली, हे केले, ते भांडण लावण्यात असतात. तर आमची ती जी सासू आहे ती संसारिक आहे बरोबर. आणि ती त्या मुलीला त्या पद्धतीने तिला शिकवण दिली की पैसा हा संसाराला लागतो, तू साठवून ठेव, अनावश्यक खर्च करू नको, असं बरोबर. नको तसं नको, तू योग्य पद्धतीने तू ती कर, मग त्या पैशातून तू वेळोवेळी सोनं घे, कुठं काय कर, ह्या गोष्टी करत गेली. आणि ते करत असताना ह्या 16 वर्षात कुठं सोनं, कुठं काय, तिच्या भावाकडे थोडीफार इन्व्हेस्टमेंट कर, असं करत करत ते गेली. आणि तिने मला अडचणीच्या काळात ते 50 लाख माझ्यासाठी खूप मोठे. हा, पण राहुल जगताप यांचा हा सगळा प्रवास पाहिलाय, यांचा वाडा मात्र नक्की पहा. पुन्हा एकदा सांगतो, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.